Hello student. In the science activity book is the science practical. In the second semester we are learn about the various topics, and according to that there are some experiments. In this video we are understand that experiment. विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला याची मी उजळणी करून देत आहे की आपल्याला दुसऱ्या सत्रामधील जे प्रयोग आहेत त्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ द लाईट हा प्रयोग आपण पुस्तकातून शिकलो होतो आणि याच्यात आपण एक रिवाइज करतो टू स्टडी द स्कॅटरिंग ऑफ द लाईट बाय ॲडिंग द मिल्क ड्रॉप इन टू द वॉटर. यामध्ये लेसर पॉइंटर, बिकर आणि पाणी त्यावेळेस आपण बीम टाकतो त्यावेळेस त्याच्यातून साध्या पाण्यामधून तो दिसत नाही, मात्र जेव्हा त्याच्यामध्ये दुधाचे काही थेंब टाकल्यानंतर त्याच्यातून दिसू लागतो. मग आपल्याला त्या प्रोसिजर आहे, ॲपरेटस आहे, ऑब्झर्वेशन आहे, इन्फरन्स आहे. तुम्हाला जर परीक्षेला सायन्स प्रॅक्टिकल परीक्षेला हे आलं असेल तर तुम्हाला हे आणि त्याचा दुसरा जो भाग आहे तो पण लिहायचा आहे. त्याचं ऑब्झर्वेशन लिहू शकतो, निरीक्षण. You will notice that the light beam is not seen in the plain water but is clearly seen in slightly turbid water. Light ray hit the tiny particle of the milk and get scattered. If these scattered rays enter our eyes, then we perceive the light. त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव होत असते. याच प्रयोगातला दुसरा भाग, मिक्सिंग द सॉल्ट, sugar and detergent powder is in separate beaker of the water and observing the whether a laser beam is seen in them. आता मिठाचं पाणी, साखरेचं द्रावण आणि डिटर्जंट पावडर जे साबणासारखं असतं, या तीनही प्रकारचे घ्यायची. यामध्ये आपल्याला हे ऑब्झर्वेशन दिसून येतं का ते आपल्याला बघता येऊ शकतं. तर आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्टचं वॉटर जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला एवढा क्लिअरली तो दिसू शकणार नाही. लेसर याच्यामध्ये क्लिअरली एवढा कमी याच्यामध्ये दिसेल. अँड द शुगर वी सी द लेसर बीम क्लिअरली. आपल्याला जेव्हा लेसर बीम असेल हा तिथे काही ठळकपणे दिसत असतो, थोडंसं टर्बिड असतं पाणी. शुगरमध्ये पण आपल्याला थोडंसं टर्बिड, आपल्याला काहीतरी पारदर्शक पाणी असतं, त्यामुळे तिथे इतका क्लिअर दिसू शकणार नाही. मात्र डिटर्जंट पावडर हे थोडंसं आपल्याला त्याच्यात क्लिअरली दिसू शकतं मोस्ट. तर आपण त्याचं इथे निरीक्षण आपण लिहू शकतो. तिसरा पार्ट तुम्हाला पुस्तकात सुद्धा दिलेला आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रयोग जो आहे तो समजून सांगितला आहे की या प्रयोगामध्ये आपण लॅम्प आणि एक पाण्यात बिकरमध्ये आपण दुधाचं पाणी हे करून काही थेंब टाकून आपण तयार करू शकतो. आणि इथे या लॅम्पच्या तोंडाला एक ब्लॅक पेपर आणि तिथे छोटासा होल करायचा. आता हा होल आपण इकडून समोरून पाहण्याचा आणि एक तर बाजूला पाहण्याचा, आपण या दोन गोष्टी करू शकतो. इथून हा जो 90चा अँगलने पाहणे आणि हा समोरून या दिशेने पाहणे असं, आणि एक ह्या दिशेने पाहणे, असे दोन प्रकारचे अँगल्सने याला सेटिंग करून आपल्याला पाहिजे असतं. तर आपल्याला इथून जो सेंटरमधून जो दिसतो तो अत्यंत लालसर बीम हा दिसायला लागतो, मात्र या बाजूने तो आपल्याला वेगळा भासत असतो. असं का? याच प्रकारामुळे आकाशातून जेव्हा सूर्याची स्थिती असते तेव्हा त्या स्थितीमुळे आपल्याला दिसताना विशिष्ट अँगलने आकाश हे निळसर भासत असतं, त्याचे वेगवेगळे रंग छटा दिसत असतात. समोरून असेल तर तो लालसर आता इथून दिसतो. या प्रयोगातून हे सिद्ध होत असतं. तर ड्यू टू द पॉईंट सोर्सेस ऑफ द लाईट आपण निरीक्षण लिहू शकतो. ड्यू टू द पॉईंट सोर्सेस ऑफ द लाईट स्कॅटरिंग ऑफ द लाईट हॅपन्स अँड इन 90 angle it seems blue light, and when you watch from the front it seems red light. It means that as we change the angle of watching, the color of the light differs. आता याचं कन्क्लुजन काय लिहायचं ते झालं, निरीक्षण झालं. कन्क्लुजन, इन द स्काय व्हेन त्यांनी विचारलेलं आहे वाय डज स्कॅटरिंग ऑफ द सनलाईट ऑकर अँड व्हॉट आर द बेनिफिट ऑफ द स्कॅटरिंग ऑफ द लाईट. तुम्हाला माहिती आहे की यामुळेच आपल्याला इतर वेळीसुद्धा आपल्याला उजेड आपल्याला पृथ्वीवर अवेलेबल होत असतो आणि हा फायदा होत असतो. इन द स्काय
When the sunset and sunrise happens, the colors of the sky changes due to scattering of the light, and it also depends on the angle of the sun. Benefit of the scattering of the light is that we can see the sky blue in the daytime. आपल्या दिवसभरामध्ये सुद्धा आपल्याला ते आकाश जे आहे ते निळसर भासत असतं. हा एक आपल्याला याचा फायदा आहे. तर हे आपण हे उत्तर लिहू शकतो. तर अशा रीतीने स्कॅटरिंग ऑफ लाईट आला तर तुम्हाला हे दोन्ही भाग लिहून पाठपोट लिहायचे आहे. नेक्स्टमध्ये आपण ऑब्झर्वेशन ऑफ ओनियन पील सेल्स. कांदा फोडल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला एक पापुद्रा आपल्याला सहज दिसतो, ज्याला आपण मेम्ब्रेन असं म्हणतो. हा मेम्ब्रेन आपण हा कांदा फोडल्यानंतर काढायचा आहे. तर त्याच्यातला जो भाग असतो हा कालांतराने तो जो सुकून किंवा तो त्या पेशी त्याच्यामधले आपल्याला निरीक्षण करायचे आहेत. म्हणून आपल्याला कांद्याचा भाग काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक पापुद्रा आपल्याला सहज प्रत्येकदा कांदा फोडल्यानंतर आपल्याला दिसतो. याचं निरीक्षण आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघायचं आणि तो दिसल्यानंतर आपल्याला त्याचं एक जवळून आपल्याला माउंट केलेली एक स्लाईड जी आहे ती तयार करताना आपल्याला असं आकृती आपल्याला दिसून येते. तर याचंही आपल्याला ह्या प्रयोगामध्ये आपल्याला बघू शकतो आपण. द सेल ऑफ ॲन ओनियन पील कन्सिस्ट ऑफ द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म, न्यूक्लियस अँड द लार्ज व्हॅक्युल्स. जे आपल्याला प्लांट सेलमध्ये दिसून येतात तेच घटक याच्यामध्ये आपल्याला निरीक्षण केल्यानंतर दिसून येतं. द न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द पेरिफरी ऑफ द सायटोप्लाझ्म अँड द व्हॅक्यूल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द सेल. तर त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक आकृती दिसते, ती जी कांद्यांची उती म्हणतात. त्याला अनेक सेल्स एकत्र आलेले आहेत आणि या उतीचं आपण निरीक्षण या प्रयोगाने करू शकतो. तर अशा पद्धतीने याची आकृती आणि कृतीसुद्धा महत्त्वाची आहे. नेक्स्ट प्रयोग आपण बघूया. द शॅडो ऑब्टेन फ्रॉम द पॉईंट सोर्सेस अँड द एक्सटेंडेड सोर्सेस. बिंदूमधून निघणारा प्रकाशाचा स्रोत आणि मोठ्या आकारामधून निघणारा प्रकाशाचा स्रोत, ह्या दोन्ही स्रोतांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. आपण पुस्तकातून आपण समजून घेतलं होतं. याला डार्क वातावरण लागतं. तर याच्यात पडदा, चेंडू आणि एका पुठ्ठ्याला आपण छोटंसं छिद्र करून बाजूला मेणबत्ती आपण ठेवून तो करू शकतो. या प्रयोगाची इथे जी प्रतिमा उमटते ती आपल्याला डार्क स्वरूपातली मिळते. पॉईंटमधून आपण तो पदार्थ हा मोठ्या आकाराचा आहे. तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यातलं उत्तर म्हणजेच आपलं निरीक्षण असतं. What are the rays starting from the point sources? Rays of and the rays OP and OQ starting from the point source just pass by the ball and the fall on the point A and B respectively. Where do these rays fall on the screen after touching the ball? आपल्याला जर त्या पॉईंट सोर्सला टच केल्यानंतर तर तो पूर्ण बंद होण्याचा प्रयत्न करेल. मात्र जर स्क्रीनला टच केला तर आपल्याला काय होणार, तर तो प्रकाश अवतीभोवती पडेल आणि तेवढीच त्याची सावली पडेल. द फॉल ऑन द आयदर साइड ऑफ द स्क्रीन. विच पार्ट रिमेन्स अनलिट अँड व्हाय? द स्क्रीन बिटवीन द पॉईंट ए अँड बी रिमेन्स अनलिट because none of the rays reach that part due to the ball. What is this shadow called? आता या शॅडोला आपण काय म्हणत असतो? अम्ब्रा असं म्हणत असतो. इट इज कॉल्ड एज अ डार्क शॅडो ऑल्सो अँड अम्ब्रा ऑल्सो. तर आपण हे प्रयोगाने आपण पाहू शकतो. यामध्ये पण बघा आपल्याला हा जो सोर्स आहे त्या सोर्समध्ये अंतरावर शॅडो फॉर्म बाय द एक्सटेंडेड सोर्स आणि स्मॉल ऑब्जेक्ट वापरल्यावर काय होतं तो एक प्रयोग आहे. तर याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता येऊ शकतं. पुस्तकातून पण आपण शिकलो. व्हॉट इज द एक्सटेंडेड सोर्सेस? वेन वी डू नॉट have a point source, it is called as an extended source. How is the shadow obtained from the extended source? We see two parts of the shadow, one faint and one dark. Faint म्हणजे काय? थोडंसं धूसर स्वरूपात आणि एक डार्क, अशी दोन प्रकारची शॅडो मिळते. त्यांना आपल्याला माहिती आहे त्यांना काय म्हणतात. एकाला अम्ब्रा म्हणतात आणि एकाला पेनम्ब्रा म्हणतात. द स्क्रीन वन इज अ फेंट अँड अदर इज अ डार्क. फेंट पार्ट is called as a penumbra and the dark part AD called as a umbra. What happens when the ball is bigger than the extended sources? If the ball is bigger, then the shadow on the screen will also become the big. जर तो मोठा आपल्याला आपण घेतलं
एक्सटेंडेड सोर्सपेक्षा, तर ती सुद्धा आपल्याला तशा प्रकारचं आकार आपल्याला प्राप्त होणार, पण ती खूप दूर अंतरावर पडेल. When does the umbra is of a ball become the smaller and smaller, finally disappear? It happens when we move the extended sources slowly away from the screen. स्क्रीन पासून दूर नेल्यानंतर आपल्याला ही अशी कृती घडू शकते, कारण त्याच्याने आंबरा ही हळूहळू काय होणार, कमी कमी होत जाणार. हे बघा, या इथून दूर दूर नेलं तर, जवळजवळ नेलं तर आपल्याला तो आकार मोठा मोठा होत जाईल. एडीचा आकार जो आहे तो मोठा होत जाईल. तो एडीचा आकार इथे जसं दूर नेला आणखी कमी कमी होत जाईल. हे या प्रयोगातून आपल्याला पाहता येतं. नेक्स्ट मॅग्नेटिक फील्डच्या बाबतीतला प्रयोग आहे. हा सुद्धा आपण पुस्तकातून अभ्यासून घेतला. तर मॅग्नेटिकच्या फिलिंग्स म्हणजे काय, ही फायलिंग्स आपण यांना म्हणतो की लोखंडी चुरा. एका पुठ्ठ्यावर आपण हा प्रयोग केला तर टिचकी मारल्यानंतर त्याच्यातल्या नॉर्थ साऊथच्या दिशेने अशा पद्धतीची त्याची अरेंजमेंट आपल्याला दिसते. तर याचा ऑब्झर्वेशन हा प्रयोग तुम्ही 6वीलाही पाहिला असेल. ॲज सून ॲज वी टॅप द कार्डबोर्ड, द आयर्न फायलिंग्स immediately gather around the magnet in the direction of the magnetic line of force in a circular way. ते गोलाकार पद्धतीने ते अरेंज होतात. इन्फरन्समध्ये आपल्याला लिहू शकतो, व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड, द रिजन अराउंड अ magnet where the magnetic force act on the object is called as a magnetic field. What are the magnetic line of force? त्या काय असतात? Magnetic line of force are the line that deflect the magnetic force that exist in the surrounding of the magnet. त्या मॅग्नेटच्या भोवती त्या अशा काल्पनिक प्रकारच्या रेषा आहेत आणि त्या एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर घेऊन अट्रॅक्शन रिपल्शनच्या स्वरूपामध्ये ते अरेंज करत असतात आणि ते दिसत आपण त्याच्यातून तो लोखंडी चुऱ्यावरून ते आपल्याला कळतं. द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द नंबर ऑफ द लाईन ऑफ फोर्स. त्याला तीव्रता असं म्हणतात. नंतर आपल्याला या प्रमाणाचा आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द लाईन, प्रॉपर्टीज काय काय म्हटलं जात असतं. इट इज इमॅजिनरी connecting lines, and Faraday introduced the concept of the line of force in order to explain the magnetic attraction and repulsion. At the magnetic line of force always run from the north pole to the south pole. नॉर्थ कडून साऊथ कडे जाताना प्रत्येक रेषा तुम्हाला दिसणार, इकडे पण आणि तिकडे पण. मात्र नॉर्थ आणि नॉर्थ साऊथ यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, याच्यात प्रतिकर्षण आहे, ते आपल्याला दिसेल. Magnetic line of force are in a state of the tension like a stretched spring. ते स्प्रिंग सारखे आपल्याला भासतात. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स रिपल्स इच अदर. ते एकमेकांना रिपल्स करत असतात. म्हणजे काय करत असतात, एकमेकांना एक दाब निर्माण केल्यासारखं त्या स्प्रिंग सारखं ते राहू शकतात. लाईन ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकांना कधी छेदत नाही. आता नेक्स्ट प्रयोग आपण याच्यामध्ये बघतो, पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर 3 पद्धतीने आपल्याला बघायची पेनिट्रेटिंग ॲबिलिटी. पेनिट्रेटिंग म्हणजे काय, छेदून गेल्यानंतरही त्याच्यात मॅग्नेटिझम असतं का. तर एक कागद घेतं, कागदाच्या खाली आपल्याला टाचण्या ठेवतात. आपण हे पुस्तकात सुद्धा समजून घेतलेलं आहे. आणि मग हा चुंबक इथे नेल्यानंतर ह्या टाचण्या इथे उचलल्या जाऊ शकतात. तर अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की या प्रोसिजरमध्ये आपल्याला पिन, मॅग्नेट, कार्डबोर्ड आपण घ्यायचा आणि त्याच्यानंतर 3 पद्धतीने करायचं. दुसरी पण पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या बॉटलला मध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये पिना घ्यायचा आणि मग त्याच्या भोवती चुंबक फिरून बघायचा. आणि तिसरा एक प्रकार आहे, वॉटरचा एक मोठं बेसिन, म्हणजे कोणतं तरी तुम्ही टबमध्ये सुद्धा हा प्रयोग करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एका झाकणावर एक बार मॅग्नेट ठेवायचा आहे आणि एका मॅग्नेटाईज केलेली सुई जी आहे ती तुम्ही एका पुठ्ठ्याला चिटकवायची आणि ती त्या झाकणाच्या वरती ठेवून बघायची. तर तुम्हाला तिची मुवमेंट गोलाकार आपल्याला दिसून येते. आता तिघांचे आपल्याला निरीक्षण आपल्याला इथे नोंदवायचे आहे. हे सहज आणि साधे प्रयोग आहेत, हे आपल्याला सहज आपल्याला बघता येऊ शकतात. वी सी दॅट द आयर्न फिलिंग सडनली स्टार्ट स्टिकिंग द कार्डबोर्ड ॲज वी कीप ऑन अ कार्डबोर्ड. जो आपण जर त्याच्यात ॲड करत गेलो आणखी, ऑन ॲडिंग द लेयर्स ऑफ द कार्डबोर्ड द फिलिंग्स
क्वांटिटी ऑफ द स्टिकिंग गेट रिड्यूस. तेव्हा जर कागदाचं पृष्ठ वाढवत गेलो तर त्या सुद्धा कमी कमी होऊ शकतात टाचण्या. पहिल्यांदा कमी कागद असेल पातळ तर आणखी तो जास्त प्रमाणामध्ये टाचण्या आपल्याला येतील. प्रोसिजर 2 मध्ये आपल्याला लक्षात येईल की पिना अट्रॅक्ट होतात. द पिन स्टार्ट स्टिकिंग द इनर साइड ऑफ द बॉटल ॲज सून ॲज वी प्लेस द मॅग्नेट नियर इट. जेव्हा आपण त्याच्या शेजारी नेतो तेव्हा तो पटकन तिथे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्यामध्ये द निडल्स or the pin moves according to the pole of the magnet properly of a like poles repulsion and the opposite pole attraction. आपल्याला माहिती असेल सजातीयांमध्ये काय होत असतं, रिपल्शन होत असतं. ऑपोजिटमध्ये काय होत असतं, अट्रॅक्शन होत असतं. म्हणजे साऊथ आणि नॉर्थमध्ये अट्रॅक्शन होणार, नॉर्थ असेल तर रिपल्शन होणार, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होणार. Seen in this experiment, the magnet can attract iron using any medium. It also depends on the distance between the magnet and the object. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की तो मीडियमपेक्षा तो काय करत असतो, अट्रॅक्ट करण्याचं काम हे करत असतो आणि त्याचं अंतर आणि शिवाय त्याच्यातलं जे आहे त्या ऑब्जेक्टवर सुद्धा अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रयोगांचा तुम्ही प्रयोग परीक्षेच्या दृष्टीने तयारी करू शकतात. आपल्याला प्रत्येकाला एक प्रयोग दिलेला आहे जो संकलित मूल्यमापनामध्ये आपल्याला करायचा असतो. याला 10 गुण असतील. तर हा स्वतंत्र कागदावर तुम्हाला लिहायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला आकृती, कृती, एम, कन्क्लुजन, इन्फरन्स असे मिळून तुम्हाला प्रत्येकी मार्क असतील. धन्यवाद.